आपलं आयुष्य म्हणजे ही एक अशी ट्रेन आहे ना, जी जन्मापासून ते मृत्यूपर्यंतच्या सुखादुःखाच्या वेगवेगळ्या फलाटांवर थांबत असते आणि आपापल्या अनुभवांचं तिकीट घेण्यासाठी प्रत्येक स्टेशनवर उतरायला आपल्याला भाग पाडत असते. म्हणून तर म्हणतात, अंधार नसता तर ताऱ्यांचं सौंदर्य कधी जाणवलंच नसतं आणि दुःख नसतं तर सुखाचं महत्त्व कधी समजलं नसतं आणि कोणाला मृत्यू नसताना तर ह्या सुंदर छोट्याशा जीवनाचं महत्त्व पण कोणाला कळलं नसतं. म्हणून तर म्हणतात, मृत्यू हा महान आहे, सर्वांसाठी समान आहे. राजा असो वा रंक, त्याला निसर्गाचं दान आहे. मृत्यूने परिवर्तन घडत असतं. म्हणून तर भगवान श्रीकृष्ण म्हणतात, परिवर्तन हा प्रकृतीचा नियम आहे. शत्रू सारे मित्र बनतात, कालचे शिव्या शाप देणारे आज डोळे भरून रडतात. तोंड फिरवणारे सारे रांगेत येऊन दर्शन घेतात. नरकाची इच्छा धरणारे स्वर्गासाठी साकडे घालतात. छातीला छाती भिडवणारे खांद्यासाठी पुढे धावतात. एकमेकाचा जीव घेण्यासाठी धावणारे आज पुढे येऊन फुले वाहतात. मृत्यू समोर माना झुकतात आणि मृत्यूचा रुबाब पाहता दुश्मनाच्या पापण्याही लावतात. त्यामुळे मंडळी, जीवनात काही मिळो ना मिळो, मृत्यू मात्र नक्की मिळतो. त्यामुळे छोटंसं जीवन आहे, मनसोक्त जगून घ्या. नमस्कार मंडळी, मी छाया. आपलं सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर सकाळचे आता 6:30 वाज, मला वाटतं 5:45-6 वाजत आलेत काहीतरी. आणि फौजी साहेब आता गाडी काढतात बाहेर. तर गाडी बाहेर काढल्याशिवाय तिथं पोर्चमध्ये ना मोकळं वाटतच नाही आणि झाडून झुडून रांगोळी काढायला मग छान वाटतं. इकडे लावायची. तर उठल्या मी फ्रेश झाले, आंघोळ वगैरे करून आणि झाडून घेतले घरातलं. त्यानंतर बाहेर आले. सकाळी असं थोडस बाहेर आलं ना, खूप फ्रेश वाटतं. गुड मॉर्निंग फौजी साहेब. गुड मॉर्निंग. हे पहा, लोक पण फिरायला येतात सकाळ सकाळ बरं का. घेऊ आवरून. गुड मॉर्निंग मम्मी. गुड मॉर्निंग बेटा. कसं तुझं? हा ना, आवडते ना. येतो लवकर. हा, ये लवकर. सागर गेला जिमला आणि तो जिमला गेल्यानंतर बाहेरचं सगळं मी झाडून घेतलं आणि झाडून झाल्यानंतर मग बाहेर मी 4-5 दिवे लावत असते ना रोज सकाळचं. तुळशीला, क्रासुलाच्या झाडाजवळ, शमीच्या झाडाला, आपल्या उंबरठ्यामध्ये. तर असे 3-4 दिवे लावले मी. आणि आता तुळशी विवाह पण जवळच आलेला आहे ना, तर तुळस पण आपली तुळशी वृंदावनामधली छान झालेली आहे. आणि ते मंजुळा पडत असतात ना, तर त्या खाली 2-3 कुंड्यामध्ये पण आपोआप तुळशी आलेल्या आहेत. तर आपल्या खालच्या गार्डनमध्ये, टेरेस गार्डनमध्ये आणि कंपाऊंडच्या बाहेर पण भरपूर तुळशी आहेत बरं का. तर पूर्ण घराच्या आसपास सगळ्या तुळशी आहेत. जेवढ्या घराच्या आसपास आपल्या तुळशी असते ना, जेवढ्या जास्त प्रमाणामध्ये, तेवढं म्हणजे आपल्या घराच्या अवतीभोवती एक असं पॉझिटिव्ह लहरींचं कुंपण तयार होतं. आणि त्यामुळे काय होतं, आपल्या घराचा परिसर, घरामध्ये सगळं एकदम पॉझिटिव्ह वातावरण तयार होतं. तर असं कुठं तुळशी असल्या ना, त्या मंजुळा आणायच्या आणि आपल्या घराच्या आसपास टाकून द्यायच्या. पावसाळ्यामध्ये भरपूर उगत्यात. तर एकदाच मी त्या मंजुळा गावाकडून आणून टाकल्या होत्या ना, तर आतापर्यंत त्या तुळशी कधी निमल्याच नाही. मोठ्याल्या तुळशी असतात ना, त्याच्या मंजुळा पडल्या की त्या बारकाल्या पुन्हा उगत्यात, असं होतं. तर हे पाहता मी फुलं तोडून घेते देवपूजेसाठी. आपल्या जास्वंदीला एवढे फुलं येतात ना, सगळ्या जास्वंदीचे जर फुलं तोडले ना, मोठं ताट भरतं. तर ह्या पाठीमागच्या छोट्याला जास्वंद आहेत ना, याचेच मी थोडेसे फुलं घेत असते. आणि गलांड्याचे झाड आहेत ना, जुने झाले होते, ते सगळे उपटून टाकले होते. आणि बारकाले होते ना गलांड्याचे झाडं, ते पुन्हा आता छान झालेत. तर एवढंच एक मोठं राहिलेलं आहे, हे पण काढून टाकायचे गलांड्याचं झाड. कारण बारकाले होते ना ते रोपं, ते आता छान झालेत, त्यांना पण फुलं यायला लागलेत. आपल्या घराच्या आसपास जेवढे झाडं असतील ना, तेवढं त्या झाडांचं मेंटेनन्स पण करावं लागतं बरं का. तर सकाळ सकाळ पहिला झाडू मारावा लागतो बाहेर पण. कारण झाडांचे जे पिकलेले पानं असतात ना, ते खाली गळत आहेत आणि ते जर तसेच ठेवले ना, मग ते एकदम पारुसं वाटतं. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर घरदार बाहेरचं सगळं मी झाडून आधी साफसफाई करते. त्यानंतर मग बाकीच्या कामाला सुरुवात करत असते. आणि आंघोळीच्या आधीच झाडावं काय असं नसतं बरं का. आंघोळीच्या नंतर पण आपण जर झाडलं ना, तर हातपाय धुवायचे, गंगाजल थोडंसं स्वतःच्या अंगावर शिंपडायचं आणि मग आपण बाकीचं काम घरातलं करू शकतो. कारण मला कसं वाटतं माहितीये का, हे झाडं जुडं आहेत ना, देवाचंच रूप आहे. आपण शमीचं झाड लावतो देवाच्या रूपामध्ये, तुळशीचं झाड,
त्यानंतर प्राजक्ताचं झाड, असे बरेचसे झाडं आपण शास्त्रानुसार लावलेले असतात आणि आपण पारूसच बाहेर यायचं आणि त्यांच्या आसपास ते झाडत बसायचं. मला ते बरं नाही वाटत, त्यामुळे मी आंघोळ केल्यानंतरच झाडून घेत असते आणि बाहेरचं झाडून झाल्यानंतर हातपाय तोंड धुते. त्यानंतर मग पुन्हा अंगावर थोडंसं गंगाजल शिंपडून बाकीचं घरातलं काम करत असते. आणि दिवसभर कचरा झाला आपल्या घरामध्ये तर आपण दिवसा काही घर झाडत नाही का? झाडतोच ना, मग आपण लगेच आंघोळ करतो का? तर आपण हातपाय तोंड धुवून मग पुन्हा घरामध्ये दुसरं काम केलं तर चालतं. तर मी बाहेरून झाडून आल्यानंतर हातपाय तोंड धुतलं, त्यानंतर मग देवपूजा केली आणि मग म्हणलं आता चहा ठेवते. पण राजून चहा ठेवला होता. राजू म्हणला मला कामावर जायचं, त्याला लवकर जायचं होतं आज, कारण त्याला सुप्याला जायचं होतं. रोज इथंच जात होतो केडगावमध्ये कायनेटिक चौकात, पण त्याला आता सुप्याला जायचं होतं ना, म्हणलं जरा लवकर जायचंय. त्याला म्हणलं मला पण चहा ठेव. म्हणलं तू लय फिका चहा पिती, मला लय गोड चहा लागतो, तर माझा मी पितो बाई चहा करून, मग बाकीचा तू नंतर ठेव. आता त्याला म्हणलं कप ठेवू का चहा प्यायला? म्हणतो कप नको मला ताटलीन चहा प्यावा लागतो. तर तो असा कपाने चहा म्हणजे पितच नाही, एखाद्या वेळेस दिला ना तरच पितो, नाहीतर मग तो आपला सकाळ संध्याकाळी ना स्वतःपुरता एकदम तो गोड चहा करतो आणि ताटलीन चहा पितो. तो म्हणतो मग तलप जाती माझी चहाची, नाही तर तशी तलपच जात नाही. आणि त्याला म्हणलं तू एका गॅसवरती आता चहा बनवतोय, दुसऱ्या गॅसवरती आम्हाला चहा ठेवते मी आता. नाही म्हणला मला चहा घेऊस तर चहा नको ठेवता म्हणला. सागरला आकाशला पण जायचं होतं कॉलेजला, तर म्हणलं मी नाश्त्याची पण तयारी करते आणि फौजी साहेबांना चहा पण ठेवते, कारण त्यांना सगळ्यात आधी उठल्या उठल्या चहा लागतो. बनवते ते बा ताटलीने कसा चहा आवडतोय सवय गावची. हा ना, पी ताटलीवर पी भाऊ. त्याला पहिल्यापासून सवय गावाकडे अशी ताटली चहा प्यायची आणि ताटलीवर प्यायचा, म्हणजे दिवसभर नाही भेटलं तरी चालतं. तर हे 2-3 कांदे बारीक कापून घेतलेत आणि हे 2 टोमॅटो असे बारीक कापून घेतलेत. त्यानंतर हे पाहिजे थोडेसे काजू घेतलेत पाकळे केलेले, थोडीशी उडदाची डाळ आहे, थोडीशी हरभऱ्याची डाळ आहे. त्यानंतर इथं कढीपत्ता, हिरव्या मिरच्या, जिरी मोहरी आहे आणि थोडासा हिंग. तर एवढं घेतलंय आपण. याच्यामध्ये आपण गाजर, सिमला मिरची, त्यानंतर आपल्याला काय घालायचं नाही अजून ते आपण घालू शकतो. तर हे गावरान तूप घेतलंय थोडंसं, आपण तेल पण घेऊ शकतो, पण चला सकाळ सकाळ थोडंसं गावरान तूप पोटात जात चांगलं असतं नाही का. सगळ्यात आधी मोहरी घालते थोडी, सगळ्यात आधी मोहरी घातली ना म्हणजे ती छान तडतडते नाही का. त्यानंतर मग जिरे वगैरे घालायचं. हे लागली तडतडायला लगेच. आता मोहरी तडतडली की लगेच अर्धा चमचा भर मी त्याच्यामध्ये जिरे घातली आणि जिरे थोडी भाजली की लगेच त्याच्यामध्ये आता आपल्याला कापून घेतलेली हिरवी मिरची घालायची. तर सारखं सारखं आपल्याला गोड रवा खाऊ वाटत नाही, तर आपण असा उपमा बनवला ना घरातले सगळे खूप आवडीने खातात बरं का. कधी पोहे, कधी असा उपमा. तर कोणी कोणी याला उपीट म्हणतं, तर कोणी उपमा म्हणतं, आम्ही तर उपमाच म्हणतो. मुलांना इतकं आवडतं ना. हिरव्या मिरच्या थोड्या भाजल्यानंतर आता मी 1 चमचाभर हरभऱ्याची डाळ आणि 1 चमचाभर उडदाची डाळ घातली. आता ही पण थोडीशी भाजून द्यायची. डाळ थोडी हलकी भाजल्यानंतर त्याच्यामध्ये मी काजू घातले, थोडे असे पाकळ्या करून घेतलेले. तर काजू नंतर घालायचे म्हणजे ते जळणार नाही. आणि काजून ते सगळं थोडंसं भाजलं की त्याच्यामध्ये मी बारीक बारीक असे 2-3 कांदे कापून घेतले होते ते घातलेत. आता कांदा एकदम सॉफ्ट होऊन द्यायचा. त्यानंतर आपल्या याच्यामध्ये टोमॅटो घालायचे. कांदा हलका ब्राऊन व्हायला लागला होता, त्यानंतर मग याच्यामध्ये मी टोमॅटो घालते. आता 2 टोमॅटो मी बारीक कापून घेतले होते. टोमॅटो घातल्यानंतर कढीपत्ता पण थोडासा घातलाय मी त्याच्यामध्ये, म्हणजे फ्लेवर छान येतो. तर कढीपत्ता जास्त दिवस टिकण्यासाठी ना काचेच्या बाटलीमध्ये ठेवायचा आपण फ्रीजमध्ये, तर खूप दिवस एकदम जसून तसाच फ्रेश राहतो बरं का कढीपत्ता. तर आता थोडासा मी हिंग घातला याच्यामध्ये आणि चवीनुसार मीठ घालते. तर टोमॅटो घातल्यानंतरच आपण मीठ घालायचं. मिठामुळे काय होतं, टोमॅटो पटकन सॉफ्ट झालं जातं. आणि हिरव्या मिरच्या पण मी 3-4च घातल्यात अशा कापून, म्हणजे जास्त तिखट होणार नाही. जास्त तिखट झालं ते पण खाऊ नाही वाटत. आता हे सगळं व्यवस्थित परतून घेतल्यानंतर याच्यात पाणी घालते मी थोडंसं, म्हणजे आपल्याला रवा किती घालायचा ना त्यानुसारच पाणी घालायचं. तर रवा मी का नाही भाजून घेतला, कारण मी रवा आहे ना भाजून ठेवत असते, म्हणजे त्याला आळ्या वगैरे लागत नाही. तर रवा भाजलेला होता त्याच्यामुळे मी भाजून नाही घेतला, नाहीतर मग सगळ्यात आधी थोडंसं तूप घालून मी रवा भाजून घेतला असता. तर तुमचा रवा भाजलेला नसेल ना तर तुम्ही सगळ्यात आधी रवा भाजून साईडला काढून ठेवायचा एका प्लेटमध्ये.
तर थोडेसे शेंगदाणे पण मी त्याच्यामध्ये घातले आणि त्यानंतर आता हा रवा भाजलेला आहे ना, थोडं थोडं टाकत आपल्याला असं हलवायचं. एकदम जर टाकलं ना तर त्याच्या मग गुठळ्या राहतात. आता आपण ह्या उपम्यामध्ये शेंगदाणे, हरभऱ्याची डाळ, उडदाची डाळ जी घातलेली ना, ते एवढी सगळी प्रोसेस करता करता ती डाळी येत ना एकदम मस्त अशा फुलतात आणि उपमा खाताना ते दाताखाली येतात ना, खूप भारी लागत आहेत. आणि उडदाच्या डाळीमुळे ना फ्लेवर छान येतो बरं का उपम्याचा. आणि मी हळद वगैरे काहीच नाही घातलं या उपम्यामध्ये, तरी पण टोमॅटोमुळे इतका छान कलर आलाय ना उपम्याला. तुम्हाला असा लालसर कलर आवडत नसेल ना तर तुम्ही टोमॅटोऐवजी थोडंसं गाजर पण घालू शकता. म्हणजे उपम्याचा कलर थोडासा असा पांढरसर झाला जातो. पण आम्हाला टोमॅटो आवडतं ना, त्याच्यामुळे मी टोमॅटो पण घातलं होतं. आणि गाजर असतं तर ते गाजर पण मी घातलं असतं, पण माझ्याकडे गाजरच नव्हतं. आता पाण्यामध्ये मी रवा घातला, पटापट हलवून घेतलं म्हणजे गुठळ्या होणार नाही त्याच्या. आणि हलवून घेतल्यानंतर गॅस मिडियम करायचा किंवा एकदम बारीक करायचा आणि मंद आचेवरती 2-3 मिनिटं झाकण ठेवून द्यायचं. एकदम छान रवा झाला जातो, म्हणजे उपमा झाला जातो. तर एकदम छान होतो बरं का. जास्त पाणी पण नाही वापरायचं. जास्त पाणी जर वापरलं तर थोडासा चिकट होऊ शकतो बरं का. आणि थोडासा चिकट झाला ना, थोडंसं म्हणजे थंड होऊन द्यायचा उपमा, तो एकदम असा कोरडा आणि मोकळा झाला जातो मग. तर उपमा झाल्यानंतर मी मंद आचेवरती 2-3 मिनिटं झाकण ठेवून दिलं होतं आणि बसले होते हॉलमध्ये. सागर आला, त्यांनी गॅस बंद केला आणि म्हणला मी सगळ्यांना सर्व करतो आता उपमा, तुम्ही बसा म्हणला, मी आणतो तुम्हाला हॉलमध्ये. मोठ्याला रवा असला ना मग तो उपमा आहे ना एकदम असा दाणेदार दिसतो, फुललेला दिसतो. पण माझ्याकडे बारीक रवा होता, मग मी त्याचाच केला. म्हणलं चला खायचाच आहे आणि खायला चवदार लागतोय, मग काय हरकत आहे. मग मी केला तो उपमा. तर सागरने आम्हाला सगळ्यांना उपमा दिला, त्यांनी पण घेतला. आणि फौजी साहेब टेरेसवरती गेले, ते झाडांकडून चक्कर मारायला ना, ते ब्रश करत होते. ते म्हणले मी आलोच नाश्ता करायला, तुम्ही घ्या तोपर्यंत. आणि आता नाश्ता झाल्यानंतर मला स्वयंपाकाला पण लागायचं होतं. आणि स्वयंपाक करायचं तर भाजीलाच काही नव्हतं राहिलेलं. सागरला म्हणलं काय करू रे भाजी, तर म्हणला तू डाळ कांदा छान करते मम्मी, तर डाळ कांदाच कर. मग फौजी साहेब म्हणले डाळ कांदाच कर, एवढा छान डाळ कांदा लागतो ना ताईंनो. तर मी हमेशा करत असते असं, कधी मध्ये भाजीला नसलं ना मग मी तेच करते. तर सगळ्यात आधी मी चपात्या करायला लागले, कारण सगळ्यात आधी मी पीठ मळून ठेवलं होतं सकाळी ना, ते छान भिजलं होतं. आणि डाळ कांद्यासाठी मी हरभऱ्याची डाळ भिजू घातली होती ना, म्हणलं चपात्या होईपर्यंत ती डाळ पण छान भिजल्या जाईल. आणि मी 2-3 चपात्या लाटी ते कुठं नाही, तर सागरनी लगेच मला डाळ कांद्यासाठी कांदा पण कापून दिला होता. तर चपात्या झाल्या, कढईमध्ये थोडंसं तेल घेतलं मी, जिरी मोहरी टाकली तडतडायला, त्यानंतर हिरवी मिरची, कांदा परतला. कांद्यामध्ये आता टोमॅटो घालायचे. तर एक दालचिनीचा तुकडा, तेजपत्ता असं मी त्याच्यामध्ये घातलं होतं. आणि टोमॅटो घातल्यानंतर आता थोडंसं मीठ घालायचं, थोडंसं हिंग घालायचं, रोजचे जे बेसिक मसाले आहेत ते मसाले, त्यानंतर डाळ घालायचं आणि मंद आचेवरती शिजून द्यायचं. इतकं छान डाळ कांदा होतो ना ताईंनो. तर त्याची पूर्ण रेसिपी मी शॉर्ट व्हिडिओमध्ये अपलोड केलेली, तर नक्की चेक करा. आता डाळ कांदा शिजायला घातला मी, बारीक गॅस केला, झाकण ठेवून दिलं. डाळ कांदा शिजतोय तोपर्यंत स्वयंपाकाचे थोडेसे भांडे होते ना, ते घासून घेते म्हणलं. सकाळी मी चहा पाण्याचे भांडे घासले होते, पण स्वयंपाकाचे थोडे राहिलेले होते, तर ते पण घासून घेतले. किचन एकदा क्लीन झाला ना मग असं वाटतं की आता आपलं किचन क्लीन झालेलं आहे. 2-4 भांडे जरी आपल्या बेसिनमध्ये असले ना, ती चुरचूर लागून राहते. तर असं सकाळचं स्वयंपाक पाणी सगळं झालं, किचन क्लीन करून झाला ना एकदा, मग टेन्शन नाही. मग बाकीच्या कामाला पण मोकळे झालो. मग आपलं बाकीचं घरातलं काम, त्याच्यानंतर व्हिडिओची एडिटिंग, हे असं बाकीचं काम असतं मला. आता डाळ कांदा हे किती छान शिजलाय. तर मंद आचेवरती मी झाकण ठेवून दिलतं ना, तर डाळ मस्त शिजलेली आहे. आणि आपल्याला घट्ट पातळ कसं लागतं त्यानुसार आपण थोडंफार पाणी जास्त कमी करू शकतो. त्यानंतर पुन्हा मी थोडीशी कोथिंबीर घातली, मिक्स करून घेते. तर आपण चपाती बरोबर असा डाळ कांदा खाऊ शकतो. इतका छान लागतो ना ताईंनो, खूप टेस्ट लागते त्याची. आणि आपल्याला भाकरी बरोबर खायचं म्हणलं ना तर थोडंसं गरम पाणी घालायचं त्याच्यामध्ये, तर थोडंसं म्हणजे त्याचा रस्सा होतो नाही का. आता किचन आवरून झाला, त्यानंतर मी आले बाहेर, कारण आपल्या 5-6 खारुताई आहेत ना, तर त्यांना मी चपाती ठेवत असते. आणि चपाती ठेवल्यानंतर लगेच येते बरं का ते चपाती खायला, ते पण मी तुम्हाला दाखवते. आता घराच्या कंपाऊंड वरती मी चपात्या ठेवते, पण त्यांना कसं काय एवढा लांबून वास येतो काय माहिती. त्या लगेच झाडावरून किंवा घराच्या वर असतात टेरेसवरती त्यांना, तर तिथून अशा भराभरा पळत येतात आणि लगेच चपाती खायला लागतात. खारुताईंला चपाती ठेवल्यानंतर मी पीठ चाळत होते पोर्चमध्ये, कारण किचनमध्ये जर चाळलं ना पीठ, ते सगळं धूळ उडती किचनमध्ये आणि सगळ्या भांड्यांच्या किचनवर सगळीकडे जाऊन बसती आणि ते मेंचट होतं मग.
त्यामुळं म्हणलं आता बाहेरच चाळते, कारण मी गव्हाचं, ज्वारीचं, बाजरीचं पीठ असं दळून आणलं ना, एकदम चाळून ठेवते मोठ्या डब्यामध्ये, म्हणजे टेन्शनच नाही. डायरेक्ट आपलं प्लेटनी घ्यायचं आणि मळायचं, चाळत बसायचंच नाही. आणि मी पीठ चाळत होते ना, फौजी साहेब मला ओरडत होते, कारण मी तोंडाला आहे ना स्कार्फ वगैरे काहीच नव्हतं बांधलं. असं पीठ वगैरे चाळायला लागले ना मी, ते पीठ जरा असं म्हणजे थोडी जरी धूळ गेली ना नाकात, ते लगेच शिंकायला लागतात मला. आणि ते नाकातून पाणी चालू होतं, डोकं दुखतं माझं, असं होतं. त्यामुळे ते ओरडत होते मला. म्हणलं पटकन चाळून घेते मी किंवा पदर बांधते म्हणलं तोंडाला. तर पीठ लवकर चाळत नाही ना ह्या चाळणीमधून. मी काय करते, 10,000 रुपयाचे असे 2 ठोकळे टाकते त्या चाळणीमध्ये आणि मग पीठ चाळते, तर पटकन चाळल्या जातं मग ते. आणि मी पीठ चाळत होते ना, तर हे चपाती ठेवलेली होती ना, तर खारुताई आता हळूहळू सगळ्या चपाती खायला येत होत्या खाली. तर असं चपाती ठेवली ना, त्यांना कसं काय वास येतो काय माहिती, ते असं चपाती खायला येतात आणि इकडून तिकडं अशा उड्या मारत बसतात झाडांच्यावर. आणि एखाद्या दिवशी चपाती ठेवायला उशीर झाला किंवा लक्षात नाही राहिलं चपाती ठेवायची खारुताईंना, एवढा चिवचिवाट करतात ना त्या, खूप ओरडतात. आणि मग आपल्याला लगेच लक्षात येतं आता आपण यांना चपाती नाही ठेवलेली, चपाती ठेवली, खाल्लं पिल्लं की लगेच शांत होत्यात. माझं पीठ चाळून झालं, मी घरामध्ये आले आणि तितक्यात लगेच किरण आला. तर पाठीमागच्या वर्षीच किरणनी कॅमेरा सेट घेतला होता आणि आता त्यांनी ड्रोन घेतलाय. त्याला आता लग्नाच्या चांगल्या फोटोग्राफीच्या ऑर्डर यायला लागल्या ना, तर मग त्याने आता ड्रोन पण घेतलाय. तर तो ड्रोन घेऊन आला होता पूजन करण्यासाठी. मग त्याचं मी ड्रोनचं पूजन केलं आणि चांगला आता प्रोफेशनल फोटोग्राफर झालाय तो. तर त्याचं पण लग्न होईल सांज सकाळ. मला अजून एक सून येईन आता. तर असा होता आजचा छोटासा व्हिडिओ. तर हा व्हिडिओ मी तर सेंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करत जाता येईल. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत बाय. व्हिडिओ पूर्ण पाहिला त्यासाठी मनापासून आभारी आहे सर्वांची. सर्वांना श्री स्वामी समर्थ.